जी हाँ, देखिए किसी थोड़े से टाइम में यहाँ पर पेश होंगे सतीश भाई देसाई, हमारे उद्योजक है, परली सुधागढ़ तहसील के दिलदार व्यक्तिमत्व। श्याम चतुर्थी जो आपको ट्रॉफी जीतनी नज़र आ रही है, सब उन्होंने स्पॉन्सरशिप की है हमारे लिए, हमारे कमेटी के लिए। जी है, जोरदार स्वागत किया जाएगा यहाँ पर सतीश भाई देसाई साहब का। जितनी आपको ट्रॉफी यहाँ पे नजर आ रही है वो सतीश भाई देसाई ने हमें गिफ्ट की है। हालो आणि खरोखर सुरेख असं क्षेत्ररक्षण झालंय। आपले ज्योती इंजिनिअरिंगचे मालक उद्योजक आपले सतीश दादा देसाई साहेब यांचं इथं सुद्धा आगमन झालेले आहे। परत त्यांच्या सोबत एक धावेनिशी धावसंख्या वाढते। धावसंख्या परळी ग्रामपंचायत सदस्य गोविंद कर्ले साहेब सुद्धा इथं उपस्थित झालेत। त्यानंतर आपले कालच त्यांचं आपण नक्कीच हे घेतलेलं नाना आपले जे आता याच्यामध्ये झालेले कुक याच्यामध्ये जे रायगड याच्यामध्ये विजयी झाले ते, त्यानंतर प्रवीण खिरटकर तसेच अजित देसाई हे सगळे आता मंचावरती आलेत। आपण नंतर त्यांचा सत्कार नक्कीच करणार आहोत। नथुराम निकम साहेब सुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत। एक इनिंग झाल्यानंतर आपण नक्कीच त्यांचा सत्कार करणार आहोत। एक षटका अखेर धावसंख्या होते ती नक्कीच 7-1 चालू असलेला सामना मॉर्निंग बाईज वर्सेस दोन्ही संघाचे 12वा खेळाडू कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क करायचे। नावं कळत नाहीयेत।
गोलंदाज येतो वासुदेव कोंडिलकर. बॅटिंग फिल्डिंग करते. बॅटिंगला येतो सचिन आणि संतोष. पहिला चेंडू खरोखर सुरेख असा चेंडू. चेंडू काही समजला नाही. वेगवान चेंडू होता. निर्धाव चेंडू जातोय. आणि ह्या ज्या चमचमत्या ट्रॉफी ते त्या दिल्यात ते म्हणजे आपले उद्योजक सतीशदादा देसाई, साक्षीताई देसाई सरपंच यांच्या माध्यमातून आणि तसेच उद्योजक आपले सतीशदादा देसाई यांच्याकडून आलेले आहेत. ह्या सगळ्या ट्रॉफ्या बघतोय ते आपण या सामन्यासाठी लाभल्यात. खरोखर त्यांनी खूप असं योगदान दिलं आम्हाला या सामन्यांसाठी. एक धाव ना आणि लेग बाईच्या स्वरूपात एक धाव भेटते. आणि दोन्ही मॅचचा मॅन ऑफ द मॅच संतोष देशमुख. अजून सुद्धा मैदानात मोठ्या पटक्यांची गरज आहे त्यांच्याकडून. सामना जिंकायचा असेल तर मॉर्निंग बॉईजला. आणि तितकी सुरेख गोलंदाजी करतोय तो आदित्य 11, अर्णव 11. वासुदेव खरोखर सुंदर गोलंदाजी करतोय. आणि बघा सुंदर क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट केलं, परंतु बॅटर एवढा फास्ट रनिंग बिटवीन होती की तो पूर्णपणे आपली जी लाईन असते ती पूर्ण क्रॉस करून गेलाय. डायरेक्ट हिट झाला तरी पण बचावलाय. या 2 धाव्यांनी धावसंख्या नक्कीच वाढते. धावसंख्या होते 10. 1 बाद 10. खरोखर सुंदर चेंडू. वेगवान पद्धतीचा चेंडू होता. संतोषला काही समजला नाही. निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा धावसंख्या थांबते 10 या धावेवरती. 1 बाद 10. आणि बघा आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला. मगाचपासून वेगावरती स्वार होत होता आणि आता शेवटला चलाकी केली आणि स्लो चेंडू टाकला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर होती. दुसरं षटक हाताळतोय तो म्हणजे वासुदेव. 4 षटकांचा सामना असणारे मोठी फटकेबाजी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर मॉर्निंग बाई संघाला. आणि खरोखर चेंडू बघितलाय, सोडून दिलाय. पंचांकडे दाद मागताय. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. हॅलो. दरम्यान सामना रंगतोय मॉर्निंग बॉयज विरुद्ध आदित्य अर्णव 11. दोन्ही संघ 40+ असतील. दोन षटका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले 10 वर. 4 षटकाचा सामना असेल. नक्कीच रोमॅन्चक सामना असेल. बघायला मजा येईल नक्कीच. स्ट्राईकला असेल सचिन, नॉन स्ट्राईकला असेल हेमंत.
संतोष. गोलंदाजीवर मात्र रवी. रवी ठोंबरे. पुढचा चेंडू. फास्ट पद्धतीचा चेंडू होता, ऑफसाईडला कटवला आलाय आणि एक धाव पूर्ण. एक धाव संख्येने धावसंख्या जाऊन पोहोचले 11 वर. आता मात्र कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील, कारण 13 चेंडू खर्च केलेत आणि धावा फक्त जमा केलेत 11. पुढचा चेंडू मात्र संतोषसाठी असेल. एक मोठा फलंदाज समोर असेल रवी ठोंबरे यांच्या. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, फुल केलाय. नक्की झेल होते की काय, आणि झेल तर सुटलाय नक्कीच. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न करतोय, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आणि कॅच टू मॅच एक क्रिकेटचं एक म्हणणं आहे, तर नक्कीच तुम्ही झेल, आणि झेल सोडलाय कुणाचा, संतोष देशमुखचा. नक्कीच कुठेतरी महागडा ठरेल खेळाडू. आणि धावसंख्या 2 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वर. आता मात्र कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. मॉर्निंग बॉईज संघाला, कारण 40-45 धावेचं डोंगर रचावा लागेल अर्णव इलेव्हन संघासमोर. पुढचा चेंडू उंचावर मारला चेंडू, मात्र नक्की झेल. किपर आणि झेल नक्की सुटलाय. काय करताय, नक्कीच काय होतंय, काय बघायला भेटतंय ग्राउंडवर. 2 चेंडू 2 झेल सुटतात, म्हणजे आता मात्र कुठेतरी महागडा सावध करावा लागेल. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 वर. आता मात्र सचिन स्ट्राईकला. लेफ्ट हँड बॅट्समॅन असेल. ऑफ साइडला कटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा नक्की प्रयत्न. रनआउटची चान्स आहे. नाही, धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 वर. एक 2-2 धावा जमा करत चाललाय मॉर्निंग बॉईज संघ, आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 14 वर. आता मात्र तिसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या जाऊन पोहोचले 16 वर. शॉर्ट चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, आणि झेल होते का पुन्हा एकदा. झेल तर नक्कीच सुटलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतोय का, नाहीये. रवीला माहिती आहे, मी जर थांबलो तर नक्कीच मोठे फटके मारून आपल्या संघासाठी कुठेतरी मोठ्या धावेचा डोंगर रचन आणि करून दाखवतोय का. नक्कीच सचिनला 1 जीवदान, रवीला 2 जीवदान. संतोष, रवी बॉलर आहे, संतोष देशमुखला 2 जीवदान भेटलेत. कुठेतरी सोनं करावं लागेल त्या जीवदानाचं. पुढचा चेंडू संतोष देशमुखसाठी. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, स्लोवर चेंडू होता. एक धावाचा प्रयत्न नक्कीच करतील. कुठेतरी फंबलिंग होते आणि नक्कीच चोरटी धाव म्हणा, लेग बायची धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वर. 3 षटका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले 18 वर. 18 चेंडू 18 धावा खर्च केल्यात फक्त. आदित्य अर्णव इलेव्हन संघाने. तर पडगवली संघाचा कर्णधार आणि नानोसे संघाचा कर्णधार कोलात्रे.
पडगवली आणि कोल्हापुर संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय लवकरात लवकर. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज. गोलंदाजाचं नाव दोन्ही संघाचा 12वा खेळाडू इथं स्टेजवर यायचंय दशरथ. स्ट्राईकला मात्र संतोष देशमुख असतील. पहिला चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, नक्की झेल खाली येतोय आणि बाद झेल बाद. आता मात्र संतोष देशमुखची पारीचा अंत. बॅक टू पेलंट. कम ऑन डीजे. कोल्हापुर संघाचा संघनायक आलेला आहे, तसंच पडगवली संघाचा संघनायक यायचा आहे. आता मात्र स्ट्राईकला असेल राजा. नक्कीच दशरथचा वाजवतोय का बाजा आपल्याला येणाऱ्या चेंडूवरच समजेल, कारण धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या जाऊन पोहोचली फक्त 18वर. उंचावून मारण्याचा प्रयत्न केलाय, नक्की झेल उडाले. नक्कीच एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न करतोय का, दुसरी धाव सुद्धा नक्कीच पूर्ण. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचले 20वर. आता मात्र नक्कीच राजाला मोठे फटके खेळावे लागतील, कारण आपल्या संघासाठी जर धावाचा डोंगर उभा करायचा असेल तर कुठेतरी एक 30-32 धावेचं डोंगर रचावं लागेल, कारण मॅच चुरशीची होणं गरजेचे असेल. पुढचा चेंडू दसरे यांचा. आणि स्कोर चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचले 21वर. पुढचा चेंडू राजासाठी दशरथ्याचा. पुन्हा एकदा शॉट पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा झेल उडाले. एकदा पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न करतोय का, नाहीये, कारण सचिनला माहित आहे मी जर खेळपट्टीवर राहिलो तर नक्कीच एखादा मोठा फटका मारून आपल्या संघासाठी कुठेतरी मोठा धावसंख्येचा डोंगर उभा करायची संधी भेटेल. आणि धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली 22वर. आता मात्र स्ट्राईकला असेल सचिन.
आता मात्र एखाद्या मोठ्या फटक्याची आशा असेल आपल्या संघाला. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. लेग साइडला कटवला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा नक्कीच प्रयत्न करील. नक्कीच धावसंख्या आणि नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट म्हणलं जाईल सचिन आणि राजा याच्यात. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचले 24 वर. आता मात्र येणारे 2 चेंडू असतील. एखादे मोठे फटक्याची गरज असेल आपल्या संघासाठी. नक्कीच राजाच्या बॅट मधून एखादा मोठा फटका बघायला भेटेल का? आणि चौकार. चांगलाचा शॉट सचिनच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले 28 वर. आणि शेवटचा चेंडू असेल इनिंगचा. कुठेतरी एखादा अजून एक मोठा फटका सामन्यात चुरस निर्माण करेल. कारण समोरचा संघ सुद्धा तुल्यबल्य असेल. पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतोय का? नक्कीच प्रयत्न तर केलाय. धाव सुद्धा पूर्ण. आणि धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 वर. येणारे 24 चेंडू आणि 31 धावेची गरज असेल आदित्य अर्णव 11 संघाला. तर पडगवली संघाचा आणि कोल्हात्रे संघाचा दोन्ही संघाच्या कंदा टॉस साठी यायचे. तर आपल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे आपल्याला. सतीश दादा देसाई उद्योजक यांचं सत्कार करतील बालादादा गायकवाड. तर नेहमी आपल्याला सपोर्ट करणारे सतीश दादा देसाई यांचा सत्कार करतील बालादादा गायकवाड. आणि सतीशदादा देसाई उद्योजक युवा उद्योजक याचा सत्कार होत आहे बालादादा गायकवाड यांच्या हस्ते. नक्कीच आपण टाळ्या वाजवून त्याचा सत्कार करायचा असेल. आणि कमिटीचे सर्वा सतीशदादा देसाई यांचा सत्कार झालेला आहे. आणि पुढचा सत्कार गोविंद करले ग्रुप ग्रामपंचायत परली सदस्य यांचा सत्कार करतील मिथुन लांगी. सन्मान चिन्ह आणि श्रीफल आणि एक मायेची उपदार शाल घेऊन सत्कार करतायत मिथुन दादा लांगी. आणि माननीय अरुण दादा देसाई यांचा सत्कार करतील कुणाल कारेकर. तसेच मॉर्निंग बॉयज संघाने लगत क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि आदित्य अर्णव 11 संघाचे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर पाठवायचे आहेत. तसंच पुढचा सत्कार अजितदादा देसाई युवा नेतृत्व यांचं हरिंदर यांच्या हस्ते होईल.
एक सन्मान चिन्ह आणि एक मायेची उबदार शाल तसंच पुष्पगुच्छ देऊन आपण अजितदादा देसाई युवा नेतृत्व यांचा सत्कार करता येतं हरिंदर. आणि पुढचा सत्कार प्रवीण दादा खेरटकर युवा उद्योजक यांचा सत्कार करतील राहुल गुप्ता. एक मायेची उबदार शाल आणि एक सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचे आहेत प्रवीण दादा खेरेटकर युवा उद्योजक. आणि पुढचा सत्कार नथुराम निकम यांचा सत्कार करतील बालादादा गायकवाड. मिथून दादा बॉल घ्यायचा आहे. येणारे 24 चेंडू आणि 31 धावेची गरज असेल. चेंडूचा पुरवठा करायचा आहे पंचाकडे. तर आदित्य अर्णव इलेव्हन संघाला 24 चेंडू आणि 31 धावेची गरज असेल. कुठेतरी सामना डिफेंड करावा लागेल अर्णव इलेव्हन संघाला. लो स्कोरिंग सामना असेल मात्र नक्कीच सामना चुरशीचा होईल यात काही शंका नाहीये. आणि यापुढील होणारा सामना पडगावली विरुद्ध कोलात्रे. तर मिथुन लांगे तुम्ही टॉस करून घ्यायचा आहे. पंचाचा येतोय ग्रीन सिग्नल. स्ट्राईकला असेल XYZ. दोन्ही संघाचे इथं 12वे खेळाडू पाठवायचे अन्यथा पॅनल्टी दिली जाईल दोन्ही संघाला. राजू आणि नामदेव सकपाल बॉलर. चांगली गोलंदाजी. हा स्कोर चेंडू धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचले 1 वर. आता मात्र 24 चेंडू आणि 30 धावेची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. आहा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. स्लोअर चेंडू होता मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा प्रकार घडून येतोय. आणि निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी करतोय नामदेव सकपाल. आणि पुढचा चेंडू राजूसाठी. आणि पुन्हा एकदा काय गोलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी काय गोलंदाजी करून दाखवतोय. आणि हा स्कोर चेंडू धावसंख्येत आणि 1 लेगबायची. टोटल 2 धावा. वाईट +1. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 वर. आत्ता मात्र स्ट्राईकला असेल रवी ठोंबरे. नक्कीच कुठेतरी अडचणीत सापडतोय मॉर्निंग बॉयज संघ. कारण असंच एखादा स्कोर बॉलनी जर आपला रन रेट वाढत गेला. ऑफ साइडला कटवलेला चेंडू एकदा पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्नच नाहीये. कारण त्यांना माहित आहे आपलं जे टार्गेट आहे ते सोपं होत चाललेलं आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचले 4 वर. फुलटॉस चेंडू. चांगल्याची गोलंदाजी मात्र एकदम टिचून केली जाते मात्र क्षेत्ररक्षकाची साथ भेटत नाहीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 वर.
आता मात्र 21 चेंडू आणि 26 धावेची गरज. सामना कुठे जाईल कुणालाही माहिती नाही. येणाऱ्या शेवटचा चेंडू सांगून जाईल की सामना कोण जिंकतोय. आणि हा मोठा फटका मारण्याच्या नादात रवी ठोंबरे डॉट चेंडू. धावसंख्येत स्थिर होते. धावसंख्या फक्त आणि फक्त 5. चेंडू खर्च केले 4 आणि धावा जमा केल्यात फक्त 5. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता पॉइंटच्या गल्लीमधून आणि चौकार. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली 9 वर. आता मात्र येणारे 19 चेंडू 21 धावेची गरज. 22 धावेची गरज. स्ट्राईकला असेल रवी ठोंबरे. गोलंदाजीवर नामदेव सकपाल. लेग साईडला कडचन आणि रन आउटची चान्स. आणि रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय. आणि नॉट आउट. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 वर. आणि पडगवली विरुद्ध कोलात्रे सतीदादा युवा उद्योजक यांच्या हस्ते टॉस केला जाईल. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन आलाय सचिन जाधव. स्ट्राइकला असेल रवि ठोंबरे. जी हाँ बिल्कुल. यहाँ तो देखा जाए तो आदित्य अर्नब 11 ये बैटिंग करने वाली टीम है, उनको ये जीतना मस्ट है. क्योंकि अगर दूसरी बाजू में हम देखें तो खोपोली टीम यहाँ से 2 में से 2 मैच जीत चुकी है. ये मैच अगर जीतती है तो उन्हें प्लस पॉइंट होगा, लेकिन आदित्य अर्नब 11 अगर यहाँ से मैच हारती है तो समस्या खड़ी हो सकती है. इसीलिए बैटिंग करने वाली टीम आदित्य अर्नब 11 को ये मैच जीतना बहुत जरूरी है, जो कि लीग में ये डी ग्रुप में वो बने रहे. इस बीच उठा के खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन राजेश गेंद के नीचे आए, कलेक्ट नहीं कर पाए गेंद को. जहां पे विकेट मिलना चाहिए था वहां पे मिले 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 12 रन. अभी भी जरूरत है 17 गेंदे 19 रन की. 31 का टारगेट, 12 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. जहां तक कि देखा जाए तो ये 40 प्लस का ये छठा और आज के दिन का आखिरी मैच डी ग्रुप का. लेकिन अभी तक तय नहीं हो पाया है कि टेबल टॉपर कौन सी टीम रहेगी. मॉर्निंग बॉयज खोपोली हालांकि फील्डिंग कर रही है, उन्होंने 2 में से 2 मुकाबले जीत के अपना स्थान कायम रखा है इस टूर्नामेंट में. उसके बाद यशस्वी फाइटर्स जाम्बुलपाड़ा, आदित्य अर्नब 11 जो कि अभी फील्डिंग कर रही है, बैटिंग कर रही है, उन्होंने भी 1 मैच जीता है. अगर ये मैच जीतते आदित्य अर्नब 11 तो यशस्वी फाइटर्स जाम्बुलपाड़ा और आदित्य अर्नब 11 दोनों टीमें 2 मैचें जीतने होगी. फिर से एक बार बॉलिंग मार्ग पर सचिन जाधव. हालांकि रवि मारना तो जरूर चाहते थे, लेकिन यहां पे बीट होते हुए. लेकिन सर रन रेट की अगर हम बात की जाए तो एक रीचेबल टारगेट माना जाएगा, जो कि 31 रन 31 रन का पीछा करने उतरी है आदित्य अर्नब 11. जसं सरांनी सांगितलं खोपोली संघ 2 सामन्यात दोन्ही विजयी मिळवलाय आणि मात्र आदित्य
अर्णव 11 संघाला जिंकणं महत्वाचं असेल. जर टुर्नामेंटमध्ये आपलं अस्तित्व कायम राखण्याचं असेल तर नक्कीच सामना विजयी करावा लागेल आदित्य अर्णव संघाला. पुढचा चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, मग काय गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू चांगल्या आपल्या संघासाठी नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय सचिन जाधव. स्ट्राईकला असेल रवी ठोंबरे आणि नॉकस्टारला जाऊन थांबला मात्र राजू. पुढचा चेंडू रवी ठोंबरेसाठी. आहा काय गोलंदाजी, नक्कीच चांगली गोलंदाजी. लेग बायच्या पद्धतीचा एक धाव नक्कीच जमा करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वर. अजूनही 18 धावीची गरज असेल. 13 चेंडू 18 धावा. आणि कोलकाता संघाने डिसिजन कलवायचंय. पुढचा चेंडू राजूसाठी. आहा काय गोलंदाजी, नक्कीच चांगली गोलंदाजी. धावा खर्च केल्यात फक्त 2 आणि आता येणारे 12 चेंडू आणि 18 धावीची गरज. प्रति ओव्हर 9चा रन रेटने धावा जमा कराव्या लागतील आदित्य अर्णव 11 संघाला. जर टुर्नामेंटमध्ये आपलं अस्तित्व कायम राखायचं असेल तर सामना जिंकावा लागेल. कष्ट करावे लागतील आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर नक्कीच तुम्हाला यश भेटेल. पण कष्ट प्रामाणिक हवे आहेत. आणि थोडं स्पीडअप करा मॉर्निंग बॉयज. स्पीडअप करा. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला राजेश. स्ट्राईकला असेल रवी ठोंबरे. 12 चेंडू 18 धावीची गरज. 9 कोल्हात्री संघाने डिसिजन कलवायचंय. आणि जेव्हा आपण टॉस करायला येतो ना, दोन्ही जर कर्णधार असतील, कर्णधार जो टीम चालवतो ना त्यांनी इमिजिएटली लगेच डिसिजन कलवायला हवा असतो. कारण आपण अख्खी टीम मॅनेजमेंट करतो ना, तर कुठेतरी आपण जो निर्णय घ्यायचा असेल ना ते तो तुरंत सांगू शकतो. कारण आपण टीमचा जर कॅप्टन असेल ना तर पूर्ण टीम सांभाळतो, तर टीमचा निर्णय पण आपणच सांगायचा असतो. तर स्ट्राईकला असेल रवी, गोलंदाजीवर मार्कवर असेल राजेश. बारा चेंडू 18 धावीची गरज. आहा काय गोलंदाजी. आता मात्र समीकरण थोडं महाग होत चाललंय आदित्य अर्णव 11 संघाला. कारण येणारे 11 चेंडू आणि धावा जमा करायच्या असतील 18. आणि फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय कोल्हात्री संघाने. आणि धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 वर.
आणि आता 10 चेंडू आणि 16 धावीची गरज. नक्कीच एखादा मोठा फटक्याची गरज असेल आणि हा वाईट चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली 16 वर. आता मात्र येणारे 10 चेंडू आणि 15 धावीची गरज. आणि हा सामना संपल्यानंतर लगेच कोल्हापुर संघाने आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. पुढचा चेंडू रवी साठी शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. ऑफ साइडला कटवला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतोय का आणि सीमा पार. चौकार. रामदेव बाबा पतंजली चौकार. कम ऑन डीजे. आणि आता मात्र कुठेतरी चुरस निर्माण होत चाललाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वर. येणारे 9 चेंडू आणि 11 धावीची गरज. जोपर्यंत रवी आणि राजू खेळपट्टीवर असतील अजूनही एकही विकेट गमावला नाहीये. पुढचा चेंडू राजेशाचा. आहा दांडी गुल 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 पॉवरफुल होतोय बाद. राजूचा ट्रिपल उद्ध्वस्त करून टाकलाय. रवी ठोंबरे बॅक टू पवेलियन. आता मात्र 8 चेंडू 11 धावा. समीकरण इकडे जात आहे तिकडे जात आहे. नक्की सामना बॅलन्स आहे अजूनही. 8 चेंडू 11 धाव्या काय मोठा आव्हान पण नाहीये. आणि 8 चेंडू 11 धावा डिफेंड करायला सोपं सुद्धा नाहीये. आता मात्र येणारे 8 चेंडू 11 धावीची गरज असेल. गोलंदाजीवर राजेश आणि फलंदाजीवर बाला. कुठेतरी एखादा मोठा फटका यावं लागेल. आणि हा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी राजेश. आता मात्र 7 चेंडू 11 धावीची गरज. रविदादा खंडागले जर माननीय श्री रविदादा खंडागले जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर व्यासपीठावर येऊन तुमचं असं नसतं व्हायचंय. माननीय गोविंद दलवी यांचे सुद्धा स्वागत करून घ्यायचंय. तर माननीय श्री रविदादा खंडागले यांचा सत्कार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते करायचा आहे. आणि षटक समाप्तीचे खूण येते. धावसंख्या 21. आता मात्र 6 चेंडू आणि 10 धाबीची गरज.
सॉरी 9 धावा पाहिजेत. तुमचे दोन्ही संघाचे 12वे खेळाडू नाही आहेत. आणि अनिल कोहली कुठं असतील तर इथं व्यासपीठावर यायचं आहे. अनिल कोहली आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आला प्रशांत. तसंच स्ट्राईकला असेल बाला, समीर आणि 6 चेंडू आणि 9 धावेची गरज. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, एक धाव आणि चौकार. चांगलाच फटका मारून आपल्या संघासाठी सोपं टार्गेट करतोय समीर. आता मात्र 5 चेंडू आणि 5 धावा. आता मात्र सामना नक्कीच बॅलन्स झालाय. Hello, check. Hello, check. सन्मान्य पाहुणे, आपण पाहतोय या 40+ प्रीमियर लीगला आवर्जून भेट देण्यासाठी उपस्थित राहिले. तिथे मान्य श्री रवींद्रदादा खंडागले आपला मोळाचा वेळ देऊन मात्र इथे या 40+ प्रीमियर लीगसाठी आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय सुधागड, खालापूर, कर्जत 40+ प्रीमियर लीगसाठी या समसमाध्या ज्या ट्रॉफीज मात्र दिसत आहेत त्या ट्रॉफीज मात्र आपल्याला पुरस्कृत केलेत. मान्य श्री आमचे सतीशदादा देसाई प्रसिद्ध उद्योजक यांच्या माध्यमातून या सर्व ट्रॉफीज मात्र इथे आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही इथे सहर्ष स्वागत करतोय. त्याचप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायत परळीचे विद्यमान सदस्य गोविंदभाई करले हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आमचे नाना सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. गोविंददादा दळवी हे सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि त्याचप्रमाणे अजित देसाई एक अतिशय जबरदस्त असा खेळाडू, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुधागड, खालापूर, कर्जत 40+ प्रीमियर लीग आपण पाहतोय. स्पर्धा अभिमानाची, स्वाभिमानाची आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा. आणि या वेळेस परत मैदानामध्ये काय घडलंय, आदित्य अर्णव 11 हा संघ मात्र इथे विजयी होतोय. दोन्ही संघाचं अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.
ते अर्णव 11 जिंकले. नाही नाही प्रशांत चालुक्य यांची हारली टीम आता. हो पण ते क्वालिफाईड आहेत, ते 2 मॅच जिंकलेत ना. हां ते क्वालिफाईड आहे. हो हो ठीक. मॉर्निंग बॉईज 3 मॅचेसमध्ये. बघा तुम्हाला पॉईंट्स टेबल सांगतोय मी आता आजच्या दिवसातील. मॉर्निंग बॉईज खोपोली 3 मॅचेस 2 विन 1 लॉस. त्याच्यानंतर आदित्य अर्णव 11 3 मॅचेस 2 विन 1 लॉस. यशस्वी फायटर्स जांभूलपाडा 3 मॅचेस 2 विन 1 लॉस. आणि श्री वरदविनायक सुधागड 3 मॅचेस 0 विन 3 लॉस. तर डिसायडर मॅच ही असेल उद्या. विनंती असेल दोन्ही संघांना एका बाजूला